असतं. 31 मार्च 2025ला आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या सर्वांचा आवडता दिवस स्वामी प्रकट दिन येतो. त्यानिमित्त आपल्याला काही सेवा करायच्या आहे. ती कोणती? तर स्वामी सारामृत. स्वामी सारामृत सेवा किती मोठी आपल्या सर्वांना माहिती आहे. स्वामी सारामृत तुम्ही 21 करा, 108 करा, 51 करा, 7 करा, जसे जमेल तशी तुम्ही सेवा करा. स्वामी सारामृत पारायण केल्यामुळे काय होतं, तुम्हाला जे नशिबान असेल त्या गोष्टीसुद्धा भेटतात. तुमचं लग्नासाठी तुम्हाला करायचे, जॉबसाठी असेल, हायर एज्युकेशन असेल, कोणती इच्छा तुमची असेल मनामध्ये, तर संकल्पयुक्त तुम्ही स्वामी सारामृतचं पारायण करा. जसे जमेल तशी सेवा करा. तुम्हाला हे 7 करा. तुम्हाला कधी मी लवकर का सांगते, हा व्हिडिओ लवकर का सांगते, कारण की मासिक धर्म येतो आपल्याला बायकांना शक्यतो, कारण जास्त करून बायकाच करतात, त्यामुळे बायकांना मासिक धर्म येतो. कधी कधी विचारसुद्धा येतो, मग तेवढा गॅप जातो. त्यामुळे मग आता आपण पारायण करू शकत नाही त्या अडचणींमुळे, आणि त्यामुळे आपली सेवा होत नाही. म्हणून अगोदर हा व्हिडिओ येतो. 31 मार्चला भरपूर दिवस आणि 30 दिवस बाकी, पण तुम्हाला जेव्हाही हा व्हिडिओ दिसेल त्यात तुम्ही जेव्हाही तुम्हाला सुरू करायचं पारायण तुम्ही करू शकता. स्वामीची सर्वात खूप चांगली आवडती सेवा, स्वामींना सेवा केली खूप आवडते. त्यांना तुमचे पैसे, तुमचे ते नारळ, ते पेढे, त्यांना ते नको, फक्त तुमची सेवा हवी. आणि स्वामी सारामृत करायला खूप ते 1 ते सव्वा तास लागतो. जे नेहमी पहिल्यापासून करतात त्यांचं तर बाहेर झाले, त्यामुळे ते 1 तासामध्ये त्यांचं होतं. म्हणजे नवीन असेल त्यांना 1.5 तास लागेल, जास्त वेळ नाही लागणार. पण मनापासून करा. 100% तुमच्या ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या मनासारख्या पूर्ण 100% पूर्ण होतील. आणि वेळ असेल तर नक्की स्वामी तुम्हाला त्या सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण करतील. स्वामीने विश्वास ठेवून करा, कितीही करा. तुम्हाला जर समजा तुम्हाला नाही वेळ भेटत, तुम्ही रोज 3-3 अध्याय जरून वाचले, 3-3 अध्याय करून जरी वाचले तरी चालेल. तुमचं 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होते. तुम्ही 7 अध्याय करून 7 अध्याय 7 अध्याय उद्या, 7 अध्याय परवा असे करून जरी वाचले तर तुमचं एक पारायण पूर्ण होतं. असं जमलं तरी असं करा. आता नियम काय याच्यामध्ये? नियम एक आहे की तुम्हाला पराण्य वर्जन, कोणाच्या हातचं खायचं नाही, स्वतःच्या घरचंच खायचं आहे. हां, तुम्ही बाहेर कुठे हॉस्टेलमध्ये आहात, कुठे आहात, तर तुम्ही पैसे देऊन खाता ती वेगळी गोष्ट, पण कोणाच्या घरी जाऊन खाताय ते खाऊ नका, पराण्य खाऊ नका. सोबत तुम्ही अमावस्येच्या दिवशी कोणाच्या घरचं खायचं नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. नॉनव्हेज खायचं नाही, मांसाहार बिलकुलही खायचा नाही, अंडसुद्धा चालत नाही, लक्षात ठेवा. नाहीतर काय काय लोक म्हणतात हां अंड चालतं, अंड व्हेज नॉनव्हेज, त्यामध्ये नॉनव्हेज तुम्ही पडूच नका. व्हेज नॉनव्हेजच्या अंडही खायचं नाही, हे लक्षात ठेवा. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नॉनव्हेज आणि पराण्य पूर्णपणे वर्जन. तुम्ही कुठे जाणार असाल तर तुम्ही पारायण करूनच जावा. असं नाही की मी एकाने आले की आपल्याला त्रास होतो, आपण फिरत असतो की त्रास होतो उन्हामुळे. आता ऊन पण खूप कडक सुरू झाले, 1 मार्च आहे पण उन्हाळा खूप कडक सुरू झालेला आहे. त्यामुळे तुम्ही कुठे जाण्याच्या अगोदर पारायण करा. शक्य असेल तर आपल्या घरचं साधनं ग्रहण करा. आणि जर तुम्ही एमर्जन्सीमध्ये बाहेर गावाला गेला तर विकत चालणं घ्या, पण कोणाच्या घरचं घेऊ नका, विकत चालणं घ्या. हे खूप छान आहे. ही सेवा ही करून बघा, खूप छान अनुभव येतो. तुम्ही जसं नसेल केली तरी एकदा करून बघा, खूप छान अनुभव येते. नशिबात नसेल त्या गोष्टीसुद्धा भेटतील, तर तू स्वामीने विश्वास ठेवा. श्री स्वामी.